संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे द लाईट ऑफ एशिया तथागत भगवान गौतम बुद्ध मोठ्या जल्लोषात ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत असे रयत सम्राट स्वराज्य संस्थापक फुलवारी भूषण छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी 2 छत्रपती या महाराष्ट्र भूमीला दिले असं थोर नेतृत्व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब त्याचप्रमाणे स्त्री शिक्षणाचा मार्ग खुला करून देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या देशातील पहिली महिला शिक्षिका पहिली महिला मुख्याध्यापिका क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज ज्यांनी शिवरायांच्या सर्व कल्याणकारी योजनेला कायद्याचं रूप देऊन या भारत देशात लोकराज्य निर्माण केलं असे भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांचा वारसा आपल्या गीत गायनातून देशाविदेशात पोहोचवणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संत तुकाराम संत रोहिदास महाराज संत गाडगे बाबा या सर्व संत महंतांना आणि महापुरुषांना आजच्या या शिवजयंतीच्या अनुषंगाने सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या मनोगताला सुरुवात करतो। छत्रपती शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी या गडावरती झालेला आहे। शिवरायांच्या व्यक्तिमत्वाकडे जर आपण बघितलं तर शिवरायांमधून बरेचसं काही शिकण्यासारखं आजही आहे आणि हे संपूर्ण व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले सर्वच्या सर्व मूल्य शिवरायांच्या नेतृत्वात आपल्याला दिसतात। बाल शिवराय ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी होती। चारही बाजूने विदेशातून आलेल्या राजसत्ता होत्या। एका बाजूला मोगल सत्ता असेल किंवा आदिलशाह कुतुबशाह इंग्रज डच फ्रेंच देशा विदेशातील लोकांच्या सत्ता या ठिकाणी होत्या, परंतु महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असलेले मराठी लोकांची एकही राजसत्ता या अस्तित्वात नव्हती। या राजसत्तांमध्ये सतत संघर्ष चालायचा आणि या संघर्षामध्ये महाराष्ट्रातील जे मूळ रहिवासी होते हे रहिवासी विनाकारण होरपाळल्या जायचे। जीवितहानी व्हायची, वित्तहानी व्हायची, अतिशय अन्याय अत्याचार चारही बाजूने होत असतात। होताना ठिकाणी दिसायचं राजमाता जिजाऊ या लहानाच्या मोठ्या जाधवांच्या घरी होत होत्या आणि त्यातही त्यांचे वडील लखोजी जाधव हे एका राजसत्तेमध्ये आणि राजमाता जिजाऊंचं लग्न जे शहाजी राजांकडे सोबत 1605 मध्ये झालं। या शहाजी राजांचं विमान म्हणजे त्यांची नोकरी दुसऱ्या राजसत्तेत आली आणि दोनही राजसत्ता एकमेकांसोबत नेहमी भांडायच्या, नेहमी यांच्यात लढाया व्हायच्या आणि या विभंचनेमध्ये कंटिन्यू ही राजमाता जिजाऊ राहायची। यांच्या समोर एक प्रसंग असा होता की नेमकं पतीची साथ द्यावं की आपल्या वडिलांची साथ द्यावं। या पेच प्रसंगामध्येच फेब्रुवारी 1630 मध्ये 19 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरती शिवरायांचा जन्म झालेला आहे आणि शिवरायांचा जन्म झाल्याच्या नंतर जिजाऊंचे वडील लखोजी जाधव यांनी
त्यावेळेस जिजाऊंना पत्र पाठवलं, ज्याला त्यावेळेस खलिता म्हटलं जायचं. खलिता पाठवलं की तू माझ्या घरी ये, तुझी संपूर्ण काळजी मी करतो. परंतु दोन राजसत्तांच्या भांडणामध्ये जिजाऊ वडिलांकडे गेल्या नाही, त्यांनी पतीच्याच घरी राहणं पसंत केलं. त्यांच्या समोर भीती ही होती, जर आपण लेख म्हणून यांच्याकडे गेला आणि यांचं इमान जर जागी झालं तर उद्या आपल्या पतीला सुद्धा जीवितहानी होऊ शकते. या भीतीला जिजाऊने जाणं पसंत नाही केलं. अशा दुवेच्या बँगलोरला जिजाऊंना घेऊन शहाजीराजे गेले. बँगलोरला 12 वर्षाचे शिवराय होईपर्यंत आवश्यक ते सर्व शिक्षण शहाजीराजांनी या शिवरायांवरती केले. मग यामध्ये युद्ध कसं करायचं, तलवारबाजी, घोडबाजी, जे जे आवश्यक त्या काळानुसार गरजेचं शिक्षण होतं ते सर्वच्या सर्व शिक्षण शहाजीराजांनी बँगलोर मध्ये असताना या शिवरायांवरती केलेले. शिवरायांच्या मोठ्या बंधूचं नाव छत्रपती संभाजी आहे, लक्षात घ्या. मोठ्या भावाचं नाव संभाजी आहे. संभाजी आणि दुसरा शिवाजी असे हे दोन भाऊ शहाजीराजांचे. यांच्यावरती युद्ध कसं करायचं, तलवारबाजी कशी करायची, त्या काळानुरूप आवश्यक असलेलं सर्वच्या सर्व शिक्षण शहाजीराजांनी या दोन्ही दाम्पत्यांनी आपल्या लेकरांना दिले. 12 वर्षाचे असताना स्वराज्य निर्माण करण्यासाठी सगळ्यात मोठा निर्णय शहाजीराजे भोसले आणि जिजाऊने घेतला, तो म्हणजे आपल्या रयतेसाठी, आपल्या सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आपण दोघांनी वेगळं व्हायचं. 12 वर्षानंतर शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजी या दोघांना आपल्या काही विश्वसनीय लोकांना सोबत घेऊन पुण्याच्या सुपे प्रांतामध्ये पाठवून दिलं की तुम्ही इथलचा राज्यकारभार करा. आणि संभाजी हा जो मोठा मुलगा आहे त्याला स्वतःकडे ठेवलेलं. उद्देश फक्त एकच की अखंड हे जे छोट्या राजसत्ता एकत्र येऊन या जमिनीला ताब्यात घेताय, इथलच्या लोकांना त्रास देताय, यांचा बिमोड करायचा आहे. उद्देश फक्त एकच, अखंड स्वराज्य निर्माण करायचं. संभाजीराजे हे कर्नाटक साईडला प्रदेश जिंकतील, तिथं स्वराज्य निर्माण करतील. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र भूमीवरती स्वराज्य निर्माण करतील आणि अखंड भारत हे स्वराज्यात आणायचं. हा एकच उद्देश या दोनही दाम्पत्याच्या समोर होता. आणि हा उद्देश समोर ठेवून शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजीला सुपे प्रांतात, पुणे प्रांतात पाठवलं. बघा ध्येय काय आहे. सामान्य माणसाच्या समोर फक्त दृष्टी असते आणि नेतृत्वाच्या समोर ही दूरदृष्टी असते. ही दूरदृष्टी शहाजीराजे जिजाऊने ठेवलेली, तेव्हा स्वराज्य उभं राहिले. स्वराज्य असं आंदोपांडो लोकांचं काम नाही. लक्षात घ्या, आपण नेहमी ट्रिपला जातो, सहलीला जातो. आपली आई, आपले वडील काय सांगताय, गाडीत बसताना व्यवस्थित बस, मध्यभागी बस. का बरं, मागून कोणी ठोकलं तर तू सुरक्षित, समोर तर गाडी धडकली तू सुरक्षित पाहिजे, तू वाचला पाहिजे. जगा आणि जगू दे हा सिद्धांत आपले आई वडील देतात. परंतु शहाजीराजांनी काय दिलंय, 12 वर्षाचे शिवराय जेव्हा महाराष्ट्रात येत आहे, शहाजीराजांनी त्यांना एक स्वप्न दिले, त्यांना एक ध्येय दिले आणि सोबत दिली ती राजमुद्रा. स्वतः त्यावेळेस फक्त छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे असे होते की त्यांची राजमुद्रा ही संस्कृत मध्ये होती. या देशाची मूळ भाषा संस्कृत. या संस्कृत भाषेत असलेली एकमेव राजमुद्रा म्हणजे छत्रपती शिवरायांची, शिवाजी महाराजांची. प्रतिपक्षेंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदितः सहा सुनो शिवशेष्या मुद्रा भद्राय राजते. प्रतिपक्षेंद्र लेखेव. या चंद्राचा आकार जसजसा मोठा होत जातो असं हळूहळू मोठं होत जाणार शहाजी पुत्र शिवाजीचं हे स्वराज्य संपूर्ण विश्वाला वंदनीय असेल. हा संदेश
देणारी शिवरायांची ही राजमुद्रा शहाजी राजांनी स्वतः तयार केली. वय वर्ष 12 असताना त्यांच्याकडे दिली. आज आपण 12 वर्षाचे असताना आपण काय करतोय? शिवरायांना काय भेटलं त्यावेळेस? एक जबाबदारी भेटली. मित्रांनो, यावरतून एक लक्षात येतं, जर आपण जबाबदारी स्वीकारली ना तर आपलं काम योग्य निर्माण करण्याचा ध्यास धरलाय. स्वतःचं राज्य निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवलं, एक स्वप्न समोर ठेवलं आणि वडिलांनी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास टाकला. आपल्या आई वडिलांचा आपल्यावरती किती विश्वास हे स्वतः चेक करा. आहे विश्वास? आहे खात्री? ती खात्री निर्माण करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण जर करायची असेल तर छत्रपती शिवरायांचं वय वर्ष 12 आपल्या समोर आलं पाहिजे. लक्षात घ्या. कारण 12 वर्षाचे शिवराय सर्व शिक्षण 12 वर्षाचे असताना दिलंय. युद्धनीती, घोडनीती, तलवारबाजी, घोड्यावर कसं कसं तलवार कशी चालवायची, स्वराज्यासाठी आवश्यक असलेला साठा कसा तयार करायचा, राज्य कसं तयार करायचं, लोकांसाठी लोक कल्याणकारी योजना कशा तयार करायच्या, सर्व शिक्षण 12 वर्षाचे असताना छत्रपती शिवरायांना शहाजीराजांना दिले आणि नंतर हातामध्ये राजमुद्रा ठेवली. प्रतिपचंद्र लेखे व वरिष्ठ विश्ववंदिता 7 मुद्रा भद्राय राज्य चंद्राप्रमाणे वाढत जाणार. सर्व हळूहळू वाढत जाणार तो स्वराज्य हे फक्त महाराष्ट्रालाच नाही, त्या संपूर्ण ब्रह्मांडाला, त्या संपूर्ण विश्वाला वंदन करणारा ठरेल. खात्री आहे बापाला, खात्री आहे वडिलांना आपल्या मुलावर की माझा मुलगा मोठा झाल्यावरती स्वतःचं राज्य निर्माण करेल. विश्वास आहे. तो विश्वास निर्माण करणारे शहाजीराजे भोसले होते. ठासून राष्ट्रभक्ती निर्माण केली. 12 वर्ष, वय वर्ष 12 ते 16 या वयामध्ये पुण्याची दुरावस्था जी झालेली होती ती सुधारण्याचं काम राजमातेने केले. गोरगरिबांच्या घरी जायचे. हे आई आणि लेक गोरगरिबांच्या घरी जायचे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना, त्यांच्या लेकरांना एकत्र केले. त्यांच्या सोबत चटणी भाकर शिवाय स्वतः खायचे. एक राजा म्हणून बाजूला, परंतु मित्र सवंगडी सुद्धा त्यांनी विश्वासाचे निर्माण केले. राजगड निर्माण केला. रायगड औरंगजेबाच्या तावडीत छत्रपती शिवराय होते, कैदेमध्ये होते. इकडं हिरोजी इंदोरकर सारखे मावळा समोर स्वतः कर्ज काढलं आणि रायगड निर्माण केलं. रायगडाला आपल्या ट्रिप गेलेली. रायगड जर बघितला तर जवळपास 80 डिग्री वरती रायगड. रोप्यानं जावं लागतं किंवा चालत जायचं, कुणी जाऊ शकत नव्हता. इतका भयंकर तो किल्ला आजही छाती ठोकून सह्याद्रीच्या प्रांगणामध्ये उभा आहे. कसं झालं? ज्यावेळेस राजा छत्रपती शिवरायांचा 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. लेकरांनो, आयर नावाचा एक इंग्रज अधिकारी त्या राज्याभिषेकाला होतो आणि तो त्या राज्याभिषेक पाहून चकित झाला. कारण त्या रायगडावर एक साधा माणूस जाऊ शकत नव्हता. तिथं 2 बलाढ्य हत्ती उभे होते. त्याच्या समोर तेच प्रसंग निर्माण झालेला होता की एवढं विशाल असा हा गड उभाच्या उभा 80 डिग्री मध्ये चढ या गडाचा साधा माणूस जाऊ शकत नाही. या शिवरायांनी 2 बलाढ्य हत्तीच्या किल्ल्यावर कसे गेले? आयर तर तुम्हाला भेटला तर त्याला उत्तर द्या. हे 1674 मध्ये लिहिलेले नव्हते. हे हत्ती पिल्ल असताना 1662 मध्ये रायगडावरती शहाजीराजांनी नेऊन ठेवलेले होते. कारण त्यांना माहिती होतं की 1674 एक दिवस माझ्या मुलाचा राज्याभिषेक मला इथं करायचा आणि त्यासाठी हत्ती लागणार आहे. सर्वसामान्य समोर दृष्टी असते, नेतृत्वाजवळ दूरदृष्टी असते. हे प्लॅनिंग तेव्हाच आहे. 1662 मध्ये शिवाजीराजे छोटे छोटे 62 मध्ये काही जास्त वेळ नव्हतं. तेव्हा हत्ती लागतील हा विचार करून शहाजीराजे जिजाऊंनी 2 पिल्ल रायगडावर नेऊन ठेवले. ते पिल्ल रायगडावरच मोठे झाले आणि तेच हत्ती, बलाढ्य हत्ती हे राज्याभिषेकासाठी कामात आले. नियोजन करा या दाम्पत्याचं किती भयंकर, किती मस्त आहे.
आज 34च्या स्टेटबोर्ड पुस्तकामध्ये इतिहासाच्या फक्त लढाया दाखवल्या. आयुष्यामध्ये शिवरायांनी फक्त 5 लोकांवरती तलवार चालवली. लक्षात घ्या, त्याची सगळ्यात भयंकर लढाई जी झाली ती प्रतापगडाच्या पायथ्यावरती अफजल खानचा वध करताना झाली. लक्षात घ्या, अफजल खान साधा सुद्धा माणूस नव्हता. अफजल खान येणार या धडकेनंच अर्ध सैन्य गहाळ होत होतं. एवढी दहशत त्यावेळेस अफजल खानाची होती. 1.5 वर्ष अगोदरच बहरजी नाईक या गुप्तहेरानं शिवरायांना खबर पोहोचवली की आपल्या स्वराज्यावरती अफजल खान चालून येत आहे. संभाजी राजांना मारणारे अफजल खान मोठा भाऊ, आणि त्यांचा बदला म्हणून शिवरायांनी स्वतःच्या मुलाचं नाव संभाजी ठेवलं. लक्षात घ्या, संभाजी हे मोठ्या भावाचं नाव आहे आणि शिवाजी इतिहासामध्ये फक्त शिवरायांचं नाव आहे, त्याच्या आधी कोणत्याच राजाचं नाही. शी म्हणजे शिकणारा, शिस्ता लागणारा, व म्हणजे वागण्याची जाणीव वाचणारा, आणि जी म्हणजे सतत जिंकणारा म्हणजे शिवाजी. विचार करून शिवरायांचं नाव ठेवलेलं. लक्षात घ्या, कारण नेतृत्व निर्माण करणं होतं, ठाकून या ठिकाणी रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं. इतकं मोठी प्लॅनिंग या दाम्पत्याने सुरुवातीपासून केलेली. ज्या वेळेस छत्रपती शिवरायांवरती अफजल खान चालून येत आहे ही खबर जिजाऊकडे समजली, 1.5 वर्षापासून ते ती लढाई होण्याच्या दिवसापर्यंत छत्रपती शिवराय हे नियोजन करत होते. मित्रांनो, नियोजन हे कामाची गती वाढवतं. अवघ्या 27 सेकंदामध्ये अफजल खानाचा पोट फाडून आचार्य शिवरायाने बाहेर काढले. फक्त 27 सेकंद, 27 सेकंद. पण या 27 सेकंदच्या लढाईसाठी शिवराय तब्बल 18 महिने नियोजन करत होते. लक्षात घ्या, अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञाने एका पत्रकाराला विचारलं, जर तुम्हाला 60 मिनिटाचा वेळ दिला, एक काम दिलं तर ते काम पूर्ण तुम्ही कसं करणार? अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो, 60 मिनिटाच्या कामात जर मला एक काम दिलेलं असेल तर या 60 मिनिटातले पहिले 50 मिनिटं मी त्या कामाचं नियोजन करत, प्लॅनिंग करत आणि उरलेल्या 10 मिनिटांमध्ये ते काम पूर्ण करत. कामाचं नियोजन, कामाचं प्लॅनिंग हे तुमच्या कामाची गती वाढवतं आणि म्हणून नियोजन करायला शिका. आता नवीन 10वीची बॅच आहे, तुमच्याकडे तब्बल 1 वर्षाची वेळ आहे. 1 वर्षामध्ये काय काय करायचंय, कसं कसं करायचं आज प्लॅनिंग करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेला टेन्शन येणार नाही. हे शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली, शिकण्यासारखं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आई वडिलांची सेवा कशी करायची? फक्त पुंडलिक नावाचा आपल्याकडे या ठिकाणी होऊन गेलेले व्यक्ती आहेत. भक्त पुंडलिक 3ही लोकांमध्ये प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व आई वडिलांची सेवा करण्यात इतकं तल्लीन व्हायचे की त्या ठिकाणी स्वतः भगवान कृष्ण भेटायला आले. दारात उभा आहे, फक्त पुंडलिकाचं त्यांच्याकडे लक्ष नाही. कृष्ण त्यांना आवाज देतात, अरे मी आलोय. पुंडलिक जागेवरच म्हणताय, तू थांब तिथं, मी आई वडिलांची सेवा करतो, त्यांच्या सेवेमध्ये व्यक्त यायला नको. फक्त पुंडलिकांना ते पाहून कृष्ण चिडले, अरे मी आलोय, मी, तू माझ्याकडे बघ, मी आलोय. पुंडलिकानं तिथूनच वीट कृष्णाकडे फेकली, माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत तुझ्या बेटेवरती उभं राहा. आज 28 युग झाले, परंतु तो बेटेवरती विठ्ठल कृष्ण विटेवरती आजही त्या पुंडलिकाची वाट पाहतोय. 28 युग अशी आई वडिलांची सेवा करायचा संदेश जिजाऊन आपल्या लेकरांमध्ये रुजवला. आणि ही आई बहिणीची सेवा करण्याची शिकवण समोर स्वतःच्या मेवणे यांच्याकडनं दुष्कृत्य झालं. एका स्त्रीचा हात पकडला, स्वतःच्या मेवण्याला सुद्धा सोडून दिलं नाही, स्वतःच्या मेवण्याचे हात तोडले छत्रपती शिवराय होते.